माझं लग्न कधीच होणार नाही. हे वाक्य मी इतक्या वेळा ऐकलं होतं की शेवटी मी स्वतःही ते खरं मानायला लागलो होतो. पण एका दिवशी, फक्त एका क्षणात सगळं बदललं. आणि तो बदल घडवणारे होते श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक खरी घटना सांगणार आहे. अशी घटना जी माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेली. ही फक्त एक कथा नाही, हा माझ्या आयुष्यातील चमत्कार आहे, स्वामींचा चमत्कार. माझं वय वाढत चाललं होतं. घरच्यांना, नातेवाईकांना, समाजाला एकच प्रश्न: लग्न कधी करणार? सुरुवातीला मी हसून टाळायचो, पण हळूहळू तो प्रश्न टोचायला लागला. प्रत्येक वेळी स्थळ बघायला जायचो. सगळं ठीक असायचं, बोलणं चांगलं व्हायचं, पण शेवटी उत्तर एकच: नाही जमत. कधी कारण समजायचं, कधी काहीच समजत नसायचं. कधी म्हणायचे मुलगा चांगला आहे, पण काहीतरी कमी वाटतं. कधी म्हणायचे कुंडली जुळत नाही. हळूहळू आत्मविश्वास तुटायला लागला. मी स्वतःला प्रश्न विचारायला लागलो: माझ्यातच काहीतरी कमी आहे का? मी खरंच लग्नासाठी योग्य नाही का? घरात सगळे काळजीत होते. आई रोज देवासमोर बसून रडायची. वडील काही बोलत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. मी बाहेरून हसत होतो, पण आतून पूर्णपणे तुटलो होतो. एक वेळ अशी आली की मी सगळं सोडून द्यायचं ठरवलं. लग्न नसलं तरी चालेल, असं स्वतःला समजावलं. आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश झाला. एक मित्र मला म्हणाला, तू खूप प्रयत्न केलेस, आता एकदा स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही, पण मनात कुठेतरी आशेचा एक छोटासा किरण होता. मी स्वामींच्या मंदिरात गेलो. पहिल्यांदाच त्यांच्यासमोर बसलो. त्या क्षणी काहीतरी वेगळं जाणवलं. मन शांत झालं. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी काही मागितलं नाही, फक्त एकच म्हणालो: स्वामी, मला मार्ग दाखवा. त्या दिवसापासून मी रोज स्वामींचं नामस्मरण करायला लागलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू माझं मन बदलायला लागलं. मी आधीपेक्षा शांत झालो. नकार येत होते, पण आता ते दुखावत नव्हते. माझा विश्वास वाढत होता. स्वामी आहेत, ते योग्य वेळ येईपर्यंत थांबवत आहेत. आणि मग एक दिवस अचानक एक नवीन स्थळ आलं. मी नेहमीसारखाच गेलो, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. बोलणं सहज झालं, मन जुळलं, आणि पहिल्यांदाच मला आतून वाटलं, हेच आहे. काही दिवसांनी फोन आला, आणि त्या फोनवर एकच वाक्य होतं: आम्हाला हे नातं मान्य आहे. त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी लगेच स्वामींच्या फोटोसमोर गेलो आणि फक्त एकच म्हणालो: धन्यवाद स्वामी. तेव्हा मला कळलं, स्वामी उशीर करतात, पण अंधारात सोडत नाहीत. जेव्हा सगळं संपलं असं वाटतं, तेव्हाच ते नवीन सुरुवात करतात. आज मी आनंदी आहे. माझं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे, आणि याचं सगळं श्रेय स्वामी समर्थांना. जर तुमच्या आयुष्यातही काही अडचण असेल, लग्न, नोकरी, पैसा, आरोग्य, काहीही, तर एकदा मनापासून स्वामींना हाक मारा. ते नक्की ऐकतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण कदाचित तुमचा शेअर केलेला हा व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यात स्वामींचा चमत्कार घडवू शकतो. श्री स्वामी समर्थ.